अंमली पदार्थांचे व्यसन आणि बेकायदेशीर तस्करी विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्राचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी अंमली पदार्थांच्या सेवनाने कॅन्सरसारखे अनेक दुर्धर आजार वाढत आहेत, विशेषतः तरुणांमध्ये वेगाने पसरत आहेत, ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे। अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध सामूहिक कारवाईचे आवाहनही त्यांनी केले आहे। या समस्येचे निराकरण करण्यासाठी शैक्षणिक संस्था, पोलीस प्रशासन आणि पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले। केवळ अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करणे पुरेसे नाही, त्यासाठी सतत आणि ठोस कृतीची गरज आहे। अंमली पदार्थांच्या सेवनाच्या विरोधात एक मजबूत आणि संयुक्त आघाडी निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे। केवळ सामूहिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच आपण आपल्या समाजातील हा धोका नष्ट करू शकतो, असेही फलाही यांनी यावेळी स्पष्ट केले। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।